श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, का कोणास ठाऊ पण काही लोक फक्त एका वाक्यात बोलतात आणि समोर सगळं जग ऐकत असतं आणि तेही शांत होऊन. काही लोक दिवसातून 100 वेळा बडबड करतात पण कोणीही त्याचे ऐकत नाही. तुमच्या बाबतीतही कधी असं होतं का? तुम्ही खूप मेहनत करता, खूप चांगलं वागता, पण तरी लोक तुमचा आदर करत नाहीत. असं असेल तर हा संदेश फक्त तुमच्यासाठी, कारण मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे. एक काळ असा होता जेव्हा मी मनापासून लोकांसोबत चांगलं वागायचं, मेहनत करायचं, सर्वांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचे. पण जेव्हा वेळ यायचे तेव्हा लोक मला गांभीर्याने घ्यायचेच नाही. त्यावेळेस खूप चुकल्यासारखं वाटायचं की माझ्यात काय कमी आहे का, असा विचार मनात यायचं. पण मग एक दिवस मला एक गोष्ट समजली की रिस्पेक्ट मिळायचा असेल तर फक्त चांगलं वागणं पुरेसं नाही, त्यासाठी शहाणपण पाहिजे. आज मी तुम्हाला त्याच गोष्टी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू जिंदगी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. टेन्शन कमी करायचे असेल तर एकदा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकायलाच पाहिजे. कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरी ठीक आहे. नात्यामध्ये समजूतदार माणूस का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना त्याची गरज फक्त त्यालाच आहे, असं नाही. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर कोणाला काळजी आहे कोणाची? सगळे स्वार्थी जग. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा तो दुसऱ्याचे महत्त्व, त्याची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. तो समोरच्यांना इग्नोर करत असतो, दुर्लक्ष करत असतो. मित्रांनो, कधीही तुम्ही पहा, इतिहास संघर्ष करणाऱ्याचाच लिहिला जातो, दुसऱ्याच्या मागे मागे पळणाऱ्याचा नाही. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला संघर्ष करून, मेहनत करून यश मिळवायचं आहे की एखाद्याची गुलामी करून दुसऱ्याच्या मागे पळून? आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. प्रामाणिक लोकांपासून 2 पाऊल दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावले पुढे राहिले पाहिजे. आजकाल पाया पडणे म्हणजे आदर करणे होत नाही. मित्रांनो, नंतर कोणी आपल्याला नंतर स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवून सुद्धा मोठ्या सन्मानाची आणि आदराची गोष्ट झालेली आहे. कारण आजकाल खूप वेडे झाले आहेत. लोक मोबाईलमध्ये दुसऱ्या कोणाचे हे मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही तुम्ही करू नका. बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होते जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं आणि आयुष्यातून कोणीतरी निघून जातात, तेव्हाच खरा बदल घडतो. मिळून मिसळून सगळ्याबरोबर राहा, पण कोणालाही दबाव घाबरून अजिबात राहू नका. तिथे तुम्ही गुलामी अजिबात करू नका. अहंकार, मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. मग अहंकार तो कोणत्याही बाबतीत असो नका. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळा, कधी बहिराही, कधी बोलताना येणारे बनावे लागते, तेव्हाच तेथे नाते टिकतात. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूर, पाहणं तर दूर, तेथे सोडून देतात. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो. मग तो प्रेम असू दे, कोणाचीही साथ असू दे किंवा कोणाचा तरी विश्वास. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त कोणालाही तुम्ही देऊ नका. काही रस्त्यावर तुम्हाला एकट्यालाच चालावंच लागतं, ना कुटुंबांना, ना मित्रांना, ना कोणत्याही. फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच
माणूस चमकतो. त्याच्या चरित्राला पवित्र करण्याचा कोणताही अत्तर अजून तरी झालेला नाही. त्यामुळे लोकांनी कितीही तुम्हाला नावे ठेवली तरी तुम्ही तुमचे कर्म सोडू नका. सत्य सिंहासारखं असतं, त्याला वाचवण्याची गरज नाही. त्यांना मोकळा सोडून द्या. ते स्वतःचा बचाव स्वतःच करेल. कारण खोट्याला पाय नसतात आणि सत्याला पाय असतात, म्हणून ते एका जागी स्थिर राहतं. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्याच्या तुमच्याकडे काम पूर्ण झालेलं असेल. तुमच्या देहाचा रस्ता दुसऱ्यांना विचारा तर भरकटत जाल. कारण तुमच्या ध्येयाचं महत्त्व जेवढं तुम्हाला माहीत आहे तितकंच दुसऱ्याला माहीत नाही. आपले ध्येय आपण पूर्ण करायचे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर मुक्त असणे गरजेचं. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाण्याचे शिक्षा आपल्या जवळच्या येणाऱ्यांना देऊ नका. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात. कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान आणि शक्तिशाली आहे. कोणता माणूस केव्हा कामाला येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांना गोडीने बोलत राहा. मनात इच्छा नसली तरी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा आणि वरवरच्या नाते काही नाही ठेवा. कधीही नाराज होणे पण गरजेचं. कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारा कोणी आहे की नाही. पटकन कोणाचाही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात आणि तिथेच त्याचा घात केला जातो. मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी. नाहीतर विचार तर प्रत्येकजण करत बसतो आणि विचार करत बसतो तो कधीच यशस्वी होत नाही. आणि जो प्रयत्न करतो भगवंत त्याच्या पाठीशी कायम असतात. म्हणून तर भगवंत म्हणतात, भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही चुका करा पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. कामाला आहे. आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाही आणि ज्याची कदर करतो तो वेळच देत नाही. तुम्ही थोडा वेळ धीर धरा. वेळ आल्यानंतर तुमच्या जवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली आहे. कारण भगवंत पाहत आहे आणि तो आपल्या प्रिय मित्राला कधीही सोडत नाही. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता, विश्वास करता, शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम पाहायला मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी चांगला धडा. प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जातं. तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाही. तेच लोक तुम्हाला नावे ठेवतात आणि तिथे होता तुम्हाला दुःख. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा होत असतो. पण गंमत अशी आहे की ज्याला दुसऱ्याचे दुःखाची जाणीवसुद्धा नसते. तुम्हाला जर वाटत असेल की लोकांनी तुमचं मान ठेवावं तर तुम्ही सुद्धा आधी दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे, रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही. कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापला तरी तो डोळ्यातून अश्रू काढणारच. त्यामुळे कोणावरती हे डोळे बंद करून तुम्ही विश्वास ठेवू नका. श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे, पण जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात तेव्हा त्याला मरणं म्हणतात. पण आपला भगवंत आपल्या प्रिय भक्ताची साथ कधीच सोडत नाही. आपली प्रामाणिक केलेली भक्ती आणि प्रामाणिकपणे केलेलं कर्म हे आपल्या पाठीशी कायम असतात. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. होय स्वामी आई असे टाईप करा. टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा. भलेही तुमच्या जवळ कितीही असत्य उभे असतील पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळं दिसतं. सत्याची काष्ट तुम्ही कधीच सोडू नका. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात किती संपत्ती विकत घेतली तरी तुम्ही कधी सुखी होणार नाही. कारण तिथे तुम्हाला
भगवंताची साथ मिळणार नाही. काही लोकांना प्रत्येकामध्ये हो म्हणण्याची सवय असते, त्यामुळे ते लोकांना विषासारखे वाटतात. मित्रांनो, तुम्ही एकटे पडला ना तर एकटेच उठा. आता कोणाचाही हात घेऊ नका ना कोणाची साथ घेऊ नका. भगवंत तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे तुम्ही कधीही एकटे पडणार नाही. जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश तुम्ही 10 जणांना शेअर करा आणि भाग्यवान ठरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.